नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, दिंडीत जाण्यासाठी कस्टमरने ड्रेस शिवून घेतलेला आहे. त्याची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे. पहा, खूप सोप्या पद्धतीने झालेली आहे धोती. तर धोतीची कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे आहे. आणि दुसरा जो मुलीचा ड्रेस आहे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पाहायला नसेल तर नक्की पहा. मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. चला तर आपण वेळ न करता त्याची कटिंग कशी केलेली आहे ते पाहिजे आहे. हे पहा, सवळं दिलेलं आहे कस्टमरने आणि एक मोठं सवळं होतं त्याच्यामध्ये रुमाल आणि जे धोती आहे ते केलेली आहे. मला जेवढे हवे होते तेवढे मी कट करून घेतले. उंची आहे 24 इंच आणि सीट घेर आहे 22 इंच. ते पहा, 22 इंचावर एक निशाणी केली आणि 22 इंच निशाणी करून परत त्याची जी 22 इंच आहे त्याची अर्धी गडी घालून घेतली. म्हणजे अर्धा पार्ट 11 इंच आलेला आहे आणि अर्धा 11 इंच असे 22 इंचावर निशाणी केलेली आहे. डबल गडी आहे पहा. आता त्याच्या पुढे आपल्याला अजून 11 इंच घ्यायची आहे. म्हणजे एक अर्धी गडी घालून 11 इंचाची एक निशाणी करून घेतली. आणि 11 इंचाची निशाणी केल्यानंतर पूर्ण सरळ भाग कट करून घेतला. म्हणजे आपल्याला हवा तेवढा कपडा आपल्याला तयार आहे. तर अर्धी गडी जिथं घातलेली आहे तिथल्या साईडला मी बरोबर जे अर्धी गडी आहे त्या अर्ध्या घडीवर एक साईडला एक इंचाची निशाणी करायची आणि दुसऱ्या साईडला 1 इंचाची निशाणी करायची. आणि सीट उंची जी आहे ते 8 इंचावर घेतलेली आहे. 8 इंचावर घेऊन आयताकृती असा बॉक्स आखून घेतला. म्हणजे घडीच्या दोन्ही साईडला 1 इंच आलेली आहे. एकदम जे सेंटरची घडी आहे त्या घडीच्या दोन्ही साईडला 1 इंच घेऊन अशी निशाणी करून घेतली. म्हणजे चौकोनी बॉक्स आखून घेतला आणि त्याला असा गोल आकार देऊन घेतला जसा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे. आणि परत आता बरोबर अशी अर्धी घडी घालून घ्यायची. म्हणजे आपल्याला कटिंग करताना एकदम सोपे आणि बरोबर येते. हे परत अर्धी घडी घालून घेतली. हे म्हणजे निशाणी केलेले जे पार्ट आहे ते एकदम बरोबर असं आलेलं आहे. आता आपण निशाणी जशी केलेली आहे त्या भागावरून कट करून घेऊया. म्हणजे आपले 3 पार्ट याच्यात कट झालेले आहेत. आता उकलून पाहूया. हे ह्या पद्धतीने आपला आकार तयार झालेला आहे. म्हणजे एक घडी अर्धी आहे आपली. आता जो छोटा भाग आहे त्या छोट्या भागाकडून एक क्रॉस मध्ये 4 इंच निशाणी करून असे कट करून घेतले. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे. आता पार्ट पाहूया आपण उकलून पूर्ण कसे आहे ते. आणि घडी घालताना एक लक्षात ठेवा, घडी जी घातलेली आहे ते सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची. म्हणजे खालचा भाग सरळ आहे, दुसरा त्याच्यावरही दुसरा भाग सरळच ठेवलेला आहे. एक भाग जो आहे तो काढून घेऊया. जे आपल्याला प्लेट कशा टाकायच्या ते लक्षात येते. हे पहा, एका साईडने जशी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे प्लेट टाकून घ्यायच्या आणि दुसऱ्याही पार्टला त्याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. दोन्ही पार्टला चला आता मशीनवर कशा टाकलेले आहेत ते पाहूयात. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आणि हे आपल्याला जे आकारावर बसतील इतक्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, दोन्ही पार्टला आपण ह्याच पद्धतीने प्लेट टाकणार आहोत. आपल्या दोन्ही पार्टला आपल्या अशा प्लेट व्यवस्थित अशा प्लेट टाकून झालेल्या आहेत. चला तर आपण आता ती कशी धोतीला जॉईन करायची ते पाहूया. या पद्धतीने पार्ट येतात आपले. खालच्या साईड जे सुईचा भाग आहे आणि माझ्या साईडला काठ आलेले आहे त्याच्या समोर वरच्या पार्टचे दोन्ही साईडला जसे मी दाखवलेले त्याप्रमाणे असे पार्ट जर आले, आपण काठाची जर धोती शिवत असाल तर ह्या पद्धतीने काठ आले पाहिजे, तर धोती अजिबात बिघडणार नाही तुमची. हे पाहता, एक पार्ट घेऊया. एक पार्ट घेऊन मी उलटा टाकलेला आहे. उलटा पार्ट ठेवून हे पहा, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एकदम जे आकाराचा जो मध्य आहे त्या मध्यावर काठ ठेवायचे आणि मध्यावर काठ ठेवून फक्त वरचा पार्ट आणि जे प्लेट टाकलेला पार्ट हा जोडून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या भागाचा पहा, मी उलटा भाग माझ्याकडे केलेला आहे म्हणजे वरच्या साईडला केलाय आणि
काठ एकदम मध्यावर ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडचा पार्ट उचलून जे प्लेट टाकलेला पार्ट आहे त्या पार्टला जोडून घेतलेला आहे. ह्या पद्धतीने जॉईन करून घेतला. दोन्ही पार्ट समोरासमोर आलेले आहेत आणि एक खालच्या साईडला ओपन पार्ट आलाय आणि एक वरच्या साईडला आलेला आहे. ह्या पद्धतीने आता जॉईन कशी करायची पहा. एक वरचा जो ओपन पार्ट आहे तो घ्यायचा आणि एक प्लेट जोडलेला पार्ट घ्यायचा, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ह्या पद्धतीने असे ठेवून घ्यायचे आणि दोन्ही पार्ट असे धरून मधला जो जे आकार आहे पूर्ण तेवढा आपण जॉईन करून घेणार आहोत. हे पहा असे व्यवस्थित असे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे मी. तुम्ही सहज घरी शिवू शकता. हे पहा मी जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे जॉईन करून घेतले. हे पहा आता जो काष्ट्याचा भाग दिसतो तो एक साईडला एक आला आणि दुसऱ्या साईडला दुसरा पार्ट आलेला, म्हणजे दोन्ही पाय आणि दोन्ही काष्टे तयार झालेले आहेत. चला आता काष्टा कसा करायचा ते पाहूयात. हे पहा एक पदर उचलायचा आणि चला असे छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या. पूर्ण कमरेपर्यंत जाईल इतक्या प्लेट टाकायच्या, म्हणजे बरोबर असे छोट्या छोट्या घेतल्या म्हणजे छोटी धोती असल्यामुळे एकदम छान दिसतो. हे पहा ह्या पद्धतीने अशा प्लेट टाकून एक पिन लावून घेते. बरोबर एक सारख्या अनेकावर आल्या पाहिजेत, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतात. एका एक पिन लावून घेतली. आता दुसऱ्या पार्टला ह्याच पद्धतीने करायचे आहे. जो काष्ट्याचा पार्ट आहे त्यालाही छोट्या छोट्या अशा प्लेट टाकून घेतल्या आणि ह्याही भागाला एक पिन लावून घ्यायची आणि ह्याला आता मशीनची शिलाई मारून अटॅच करून घेऊया. ह्या पद्धतीने आपली धोती तयार झालेली आहे. आधी टिप मारून घेऊ आणि मग नंतर आपल्याला वरचा जो नेपा आहे तो नेपा जॉईन करायचा आहे. टिप मारून झाली, आता नेपा जॉईन करूया. नेपा जॉईन करण्यासाठी तुमच्या उंचीनुसार तुम्ही नेफा कमी जास्त करू शकता. उंची किती आहे, जर एखाद्या वेळेस कमी झाली तुमच्याकडून तर तुम्ही नेफा थोडा मोठा लावा, जर बरोबर झाली तर नेफा छोटा लावा. ह्या पद्धतीने असे काठ लावून घेतले आणि नेपा पूर्ण गोल आकार जॉईन करून घेतलेला आहे. जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण एक साईडला जोडून घ्यायचा. एक साइड नेफा असं जॉईन करून झालेला आहे. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले. आता दोन्ही जे नेफाचा दोन्ही पार्ट सुट्टा आहे वरच्या साईडला ते जॉईन करून घ्यायचा. ह्या पद्धतीने असं जॉईन करायचा आणि पूर्ण नेफा दुमडून घ्यायचा. पण नेपा दुमडून झाला आणि वरच्या साईडला मी 1 इंचची मार्जिन सोडून एक टीप मारून घेतली. आपल्याला याच्यातून इलास्टिक घालायचे आहे आणि जिथे जॉईंट आलेला होता नेपा पट्टी जोडताना जिथे जॉईंट होता तिथूनच मी थोडेसे खोलून घेतलेले आहे आणि त्याच भागातून आपल्याला हे इलास्टिक जे आहे ते जॉईन करायचे आहे. हे पहा जिथे जॉईंट आहे तिथल्या साईडने मी इलास्टिक घालून घेणार आहे. एका काटा पिन मध्ये इलास्टिक अडकून घेतले आणि पूर्ण जसे आपण नाडा होतो त्या पद्धतीने इलास्टिक घालून घ्यायचे नेप्यामध्ये. बाहेर निघू नये म्हणून मी मशीनची टंचन ठेवून घेतले, म्हणजे इलास्टिक जे आहे ते बाहेर निघणार नाही. ह्या पद्धतीने इलास्टिक ओवून घेतले. आणि याला एक गाठ मारून घेणार आहे. जेवढी तुम्हाला कमरेचा घेर आहे तेवढा ठेवायचा आणि बाकीचे इलास्टिक कट करून टाकायचे. एक गाठ मारायचे आणि कट करून टाकायचे. खूप सुंदर अशी धोती झालेली आहे आणि जो सोबत अजून एक फोटो टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या ड्रेसचा, मुलीच्या ड्रेसचा. तुम्ही पाहायला नसेल तर नक्की पहा, खाली लिंक देते. हे पहा ह्या पद्धतीने असं इलास्टिक आतल्या साईडला घालून गाठ जी मारलेली आहे त्या आतल्या साईडला घालून घ्यायची आणि एक एक्स्ट्राचे कट करून घेतले. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा जर युजफुल झाला असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने धोती शिवता येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.